पेपो, दॅट इज वॉटरमेलन, टरबूज. अशाच आपण एका टरबुजाच्या बागेमध्ये आलो आहोत. तर आपण फवारणीनंतर आणि ड्रीपमधून सोडलेल्या औषधानंतर काय काय फरक शेतकऱ्याला जाणवतो हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर आपण योगेश मस्केसोबत आणि पांडू महाराज गरड यांच्याशी चर्चा करूयात. राम राम. राम राम शेतकरी मित्रांनो, राम राम रोडे सर. राम राम. आज आपण परत पांडू महाराज गरड यांच्या पपई आणि टरबूज आंतरपिकात आलेलो आहोत. जे मागच्या वेळी आपण व्हिडिओ बनवला होता त्यांच्यासोबत. आता काय फरक आहे तेच सांगतील आता व्हिडिओमध्ये. काय वाटतं तुम्हाला पपई आणि टरबुजामध्ये? आपण एक 4-5 दिवसापूर्वी ॲग्रोटोन गोल्ड आणि 1261 खत सोडलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर आपल्या येलाची लांबी वाढलेली आहे. एक स्प्रे पण आपण घेतला होता. 4 दिवस झाले आहेत. आजचा 4था दिवस. उद्या परवा आणखीन तुम्हाला बदल वाटणार. येलाची लांबी वाढली आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कळी दिसत आहे. म्हणजे नक्कीच आपण जे करतोय ते आपण योग्य दिशेने चाललेलं आहे. बरं. आणि पपईचं काय वाटतं? पपई सुद्धा खूप छान आहे. बरं. कारण पपईचं कोणत्याही माल असला तर बाळसं जर व्यवस्थित असलं त्याचं तर पुढं चालत असतं. बरोबर. पपईची झाडंसुद्धा मी एक लाईन पलीकडे साईडनं बिना बल्चिंगची लावलेली आहे. ते व्हिडिओ शेवटला दाखवू आपण. बरं. आणि त्याच्यात आणि ह्या झाडात खूप अंतर आहे. दाखवून देऊ. म्हणजे नक्कीच आपण मिक्स पीक जर केले तर नक्कीच फायदा होतो. थोडासा खर्च वाढतो पण फायदा निश्चित झाल्याशिवाय तसं म्हणजे तो जर तेच 2 पीक आपण सेपरेट केले तर तुमचा खर्चात लय मोठा वाढ होते. हो नक्की. पण ते आंतरपीक असल्यामुळं आपला जो 2 पट खर्च होणार आहे तो 1-1.25 पट 1.5 पटापर्यंतच येते. बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि आता पुढं पाणी थोडंसं कमी पडतंय, आम्हाला जाणवतंय, तुम्हालाही जाणवतंय. नाही थोडंसं वरच्या ठिकाणी लांबी जास्त असल्यामुळे वरच्या ठिकाणी दाब कमी बसतोय. थोडंसं प्रेशर पाण्याचं वाढवलं किती म्हणजे पाणी जिथं कमी पडतंय तिथं औषधही कमी पडतंय. टेकडाच्या भागावर तुम्हाला ती ग्रोथ दिसणार नाही जी लवणामध्ये ग्रोथ आहे झाडाची. वेलांच्या लांबीमध्ये सुद्धा आपल्याला तो अंतर दिसतो. लांबीमुळे तो अंतर तफावत दिसू लागला आपल्याला. नक्की. थोडंसं या गोष्टीकडे तुम्हीच नियोजन द्या, कारण तुम्ही जे सोडताय ना ते काही ठिकाणी जास्त होते आणि काही ठिकाणी कमी होते. मग ती ग्रोथ तुम्हाला सगळ्या प्लॉटमध्ये सारखी बघायला मिळणार नाही. थोडंसं या नियोजनाकडे लक्ष द्या. पाणी वाढवा प्लॉटमध्ये, जेणेकरून काय होईल, जे दिलेले अन्नद्रव्य ते फास्ट उपलब्ध होतील झाडाला. ओला असल्यानंतर पटापट ते मुळांपर्यंत पोहोचतील. हे नियोजन करा. पुढचं नियोजन आपण करू. पुढच्या व्हिडिओत त्यांना अजून आपण शेतकऱ्यांना दाखवू काय ग्रोथ होती ती. नमस्कार, धन्यवाद पांडू महाराज. तुम्ही आणि अजून एक प्रश्न माझ्या मनामध्ये हा आहे की आपण असे जे आंतरपिकं घेतो याच्यासोबत जर काही जवळपास असं काही पीक असेल जिथं विषाणू जीवाणूंची संख्या वाढू शकते. जसं इथं बघितलं तर आपल्याकडे एक मिरचीचा प्लॉट आहे. तर मित्रांनो तो प्लॉट शक्यतो टाळा. मिरचीमध्ये सगळ्यात जास्त रोग असतात. मिरचीमध्ये 4थ्या-5व्या दिवशी आपल्याला स्प्रेचं शेड्यूल करावं लागतं. आणि मिरचीमध्ये रस शोषक किडीचा जास्त प्रादुर्भाव असतो जो सगळ्याच पिकात घातक आहे. कारण काय करतं, डायरेक्ट पानावर अटॅक असतो. सीर चॉकअप करून टाकते रस शोषक किडी कुठली पण असल्यानंतर. मग जो काही आपला अन्नद्रव्य बनवण्याची प्रक्रिया असते पानातली ती बंद होऊन जाते. मग झाड वीक होत चालतं. मग तेच आपल्याला त्याचा दुसरा परिणाम ते झाड कोकडणं, पान गुंडाळणं. मग त्यालाच आपण म्हणतो कोकडा आला झाडावर आणि व्हायरसचा प्रकार तयार होऊन जातो. त्यामुळं मग काय होतंय, आपण ही पिकं जर आपली अशी जर इतकी अंतर्गत पिकं असली तर याच्यापासून थोडी दूरच असावी किंवा टाळावीच. आसपास तो प्लॉट नसावा. आणि बांधाला जे मोठे मोठे झाडं असतात त्यांच्या सावलीमुळे सुद्धा प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती अफेक्ट होऊ जाते. आता तिथं अन्नद्रव्य बनायला वेळ लागतो. कारण त्या झाडाला जे कवळं ऊन असतं सकाळचं, ते प्रकाश संश्लेषण क्रिया सकाळच्या वेळेत जी फास्ट होती ती त्या झाडामध्ये होत नाही. तोही अंतर आपण बघूया तिकडे जाऊन. सावलीच असते तिकडे जाऊन तोही अंतर आपण बघूया. औषध सोडलेलं आहे आपण. आता जे औषध सोडले ते एका लाईनला सोडलेलं नाही आहे ना. मल्चिंग नसल्यामुळं किंवा तुमचं ड्रीप व्यवस्थापन नसल्यामुळं त्या लाईनीतला आणि या लाईनीतला फरक शेतकऱ्यांना व्हिडिओ आपण तोही बघूयात. चालेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तर आपण आता त्या लाईनला बघू जिथं आपण औषध सोडलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याला फरक जाणवेल की आपण जी ट्रीटमेंट करतो आहे त्याच्यामध्ये जी वाढ झालेली आहे दोन्ही आपल्या टरबुजामध्ये आणि पपयामध्ये. टरबूज आणि पेपो आणि वॉटरमेलन ज्याला आपण म्हणतो. आणि त्यासोबत जे पपया आहेत
आता ही जी सगळ्यात शेवटची जी लाईन आहे त्याच्यामध्ये महाराजांनी ड्रीप टाकलेली नाही आहे, जेणेकरून आपण तिथं औषधी सोडलेली नाही आहे. तर आपण बघूयात की ज्याच्यामध्ये औषधी सोडली आणि ज्याच्यामध्ये नाही सोडली याच्यामध्ये काय फरक आहेत. आता ही जी लाईन आहे शेवटची ही आहे ज्याच्यामध्ये आपण औषधी सोडलेली नाही आहे, आणि त्याच्याच बाजूची ही लाईन बघा, आपण इकडे बघितलं तर आपल्याला तो अंतर स्पष्टपणे दिसून येतो. आणि जसं आपण बोललो की बांधावर जे मोठे मोठे झाडं असतात त्याचा वसावा तर त्याचा जो वसावा आहे त्याच्यामुळं सावली पडते आणि प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती थोडीशी बाधित होते. त्यामुळं थोडासा फरक आपल्याला याच्यामध्ये जाणवतो. थोडासा नाही, भरपूर सीताफळ जाणवतो. तर आपण 7-8 दिवसानंतर परत ह्या फळबागामध्ये येऊ आणि अंतर जाणून घेऊ. आता याच्यामध्ये पाण्याचा दाब थोडासा वाढवण्याची गरज आहे, कारण आपण ज्यावेळेस मल्चिंग करतो त्यावेळेस कधी काही मल्चिंगमध्ये लो अँड अप्स असतात, तर ते जिथं लो आहे चढ आणि तिथं पाणी उतार होणार हां चढ आणि उतार असतो. करताना जो बेड मारतो ना आपण, ते सपाट होत नाही, त्याचा चढ उतार होतो. आणि जिथं जमिनीचा भाग वर आहे तिथं ते अन्नद्रव्याचं जे पाहिजे ते प्रेशर ड्रीपला मिळत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम वाढतो. चल, धन्यवाद महाराज. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.